नीट पेपर फुटीनंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या वातावरणात केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील नेतृत्व बदल हा मोठा राजकीय विषय ठरला। या प्रकरणावरून विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली। शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली। मात्र यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात प्रल्हाद जोशी यांच्या भूतकाळातील अनेक घटना, वक्तव्य आणि राजकीय निर्णय पुन्हा चर्चेचा विषय बनले। प्रल्हाद जोशी यांचा राजकीय प्रवास आपण मागच्या व्हिडिओतून पाहिलाय, पण या व्हिडिओमधून आपण त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त प्रकरण पाहणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। प्रल्हाद जोशी यांनी संघटनात्मक कामातून राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं। स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक राजकीय चढउतारांनी भरलेला आहे। त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून 1994 मधील हुबळी ईदगाह मैदान आंदोलन आहे। या आंदोलनामुळे त्यांना राज्यभरातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही ओळख मिळाली। त्या काळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कार्यकर्ते म्हणून त्यांनी आंदोलनाच्या नियोजनात आणि संघटनात सक्रिय सहभाग घेतला। हुबळी धारवाड येथील ईदगाह मैदानाचा वाद हा कर्नाटकातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वादांपैकी एक। या वादामध्ये मैदानाच्या मालकीचा प्रश्न, धार्मिक कार्यक्रमांसाठी जागेचा वापर, राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा मुद्दा, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय घडामोडी अशा अनेक घटनांचा समावेश आहे। हा वाद 1990च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झालेला। त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ स्थानिक वाद म्हणून न पाहता राष्ट्रीय राजकारणाशी जोडलेला मुद्दा म्हणून पाहिलं गेलं। इतिहास पाहिला तर हुबळीतील ईदगाह मैदान मुस्लिम समाजाकडून रमजान आणि बकरी ईदच्या नमाजासाठी अनेक वर्षे वापरले जात होते। सुरुवातीला या जमिनीची मालकी विविध खाजगी व्यक्ती आणि संस्थांकडे होती। नंतर हुबळी नगरपालिकेने ही जागा आपल्या ताब्यात घेतली। 1921 मध्ये अंजुमन ए इस्लाम संस्थेनं मुस्लिम समाजाला इथं नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यासाठी मागणी केली। त्यानंतर नगरपालिकेनं मर्यादित अटींवर या मैदानाचा वापर करण्यासाठी संस्थेला भाडेपट्टा दिला। हा करार केवळ धार्मिक कार्यक्रमांसाठी मैदान वापरण्यापुरता होता। पुढील काही दशकांमध्ये इथं काही व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न झाला। 1960च्या दशकात काही दुकाने उभारण्यास परवानगी देण्यात आली आणि 1972 मध्ये व्यावसायिक संकुल उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला। यालाच अनेकांनी विरोध केला। विरोधकांचं म्हणणं होतं की मूळ करारात कायमस्वरूपी बांधकामाला परवानगी नव्हती। याच कारणामुळे हा विषय न्यायालयात गेला आणि अनेक वर्ष न्यायालयीन प्रक्रियेत राहिला। 1992 नंतर देशभरात धार्मिक आणि राजकीय वातावरण अधिक तापलेलं। त्याच काळात ईदगाह मैदानावर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा प्रश्न समोर आला। त्यावेळी राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत परवानगी नाकारली। सरकारचं म्हणणं होतं की मैदानाच्या मालकीबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम योग्य ठरणार नाही। मात्र 2 वर्षांनंतर म्हणजेच 1994 मध्ये भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी स्वातंत्र्य दिनी ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर संपूर्ण हुबळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। प्रशासनानं कर्फ्यू लागू केला तरी उमा भारती आणि त्यांचे समर्थक शहरात दाखल झाले। त्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतला। या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि 6 जणांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण देशाचं लक्ष हुबळीकडे वेधलं गेलं। आंदोलनाच्या आयोजनात स्थानिक स्तरावर प्रल्हाद जोशी यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली। त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि आंदोलनाची एकी करण्याचे काम केल्यानं त्या काळातील राजकीय चर्चेत राहिले होते। या घटनेनंतर ते भाजपमधील प्रभावी चेहरा म्हणून पुढे आले। त्यांच्या राजकीय प्रवासातील हा टर्निंग पॉइंट मानला जातो। मात्र या दरम्यान विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली। पुढे त्यांनी लोकसभा निवडणुका जिंकत राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि केंद्र सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सुद्धा सांभाळली। 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या मोफत वीज योजनेवर केलेल्या टीकेची सध्या जोरदार चर्चा होतीये।
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसनं 200 युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर टीका करताना प्रल्हाद जोशी म्हणाले की पूर्वी ग्रामीण भागात वीज नसायची आणि अंधारामुळे लोकांकडे मनोरंजनाचा दुसरा पर्याय नसल्यानं लोकसंख्या वाढली असावी. जोशी यांचं हे जुनं वक्तव्य आता पुन्हा चर्चेत आलंय. एवढंच नाही तर जोशी यांनी काँग्रेस विरोधात विशेषतः कर्नाटकातील प्रशासन, आरक्षण, जात जनगणना आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांसारख्या मुद्द्यांवर तीव्र राजकीय टीका केली होती. जोशी यांच्या संसदेच्या कामकाजावरून विरोधी पक्षांकडून वारंवार टीका झाली. विरोधी नेत्यांनी सरकारवर महत्वाच्या विधेयकांवरील चर्चा मर्यादित करणे, चर्चेचा वेळ कमी करणे आणि विस्कळीत अधिवेशनादरम्यान कायदे मंजूर करण्याचा आरोप केला. सरकारनं असा दावा केला की विरोधी खासदारांनी वारंवार केलेल्या व्यत्ययांमुळे संसदीय कामकाजावर परिणाम झाला आणि विधानसभेच्या कामकाजास विलंब झाला. कोळसा मंत्री असताना प्रल्हाद जोशी यांचे काही निर्णय सुद्धा वादग्रस्त ठरले. केंद्र सरकारनं व्यावसायिक कोळसा खाणकामाला प्रोत्साहन देण्याचा आणि खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतलेला. या धोरणावर विरोधी पक्ष, कामगार संघटना आणि पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप घेतला. पर्यावरणीय परिणाम, स्थानिक नागरिकांचे प्रश्न, कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक संस्थांवरील प्रभाव आणि खासगीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेवर चिंता व्यक्त करण्यात आली. या सर्व टीका सरकारी धोरणाशी संबंधित होत्या. मात्र आता प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या शिक्षणावरून सुद्धा ट्रोल केलं जात आहे. प्रल्हाद जोशी यांचं शिक्षण कला शाखेतून झालं असून त्यांनी BA ची पदवी घेतली आहे. शिक्षण मंत्री हा उच्च शिक्षित हवा आणि त्यांना त्या क्षेत्रातला दांडगा अनुभव सुद्धा हवा. हे दोन्ही जरी प्रल्हाद जोशी यांच्याकडे नसलं तरी राजकारणातील डावपेच त्यांना चांगलेच माहिती आहेत. संसदेत महत्वाची विधेयक मंजूर करून घेणं असो किंवा विविध राजकीय पक्षांशी चर्चा करणे, अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ प्रशासकीय आव्हान नाही तर कोट्यवधी विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आज आहे.